त्या महात्म्याजवळ गेला आणि पाहतो तर काय महाराजांजवळ सुख होत. काय होत? ज्याच्या शोधात हा होता ते सुख कोणाजवळ होत? पण महाराज डोळे मिटून बसलेले होते. यदुराजा समोर आला, याने काहीही हाक मारली नाही, स्पर्श केला नाही. त्या महात्म्यांनी डोळे उघडले. यदुराजाने विचारलं, महाराज मी जगात अनेकांना बघितलं, मला कोणीही सुखी दिसलं नाही, तुम्ही मात्र मला सुखी दिसता, खरं सांगा तुमच्याकडे सुख आहे ना? म्हणे आहे. म्हणे महाराज तुम्ही सुखी आहात? म्हणे हो आहे. म्हणे महाराज तुम्ही कोण आहात? त्या महात्म्याने सांगितलं, यदुराजा मला ओळखलं नाही, माझं नाव गुरुदत्तात्रेय भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव. म्हणे माझं नाव दत्तात्रेय. म्हणे हो का? काय करता इथे? तुझी वाट पाहतोय, तुला भेटणार आणि निघून जाणार. म्हणे महाराज मला भेटण्यासाठी थांबलात, सुख कशात आहे मला समजून सांगा. सांगितलं सुख कशात आहे हे मला सुद्धा शोधायचं होतं, आणि ते शोधण्यासाठी मी दत्तात्रेय भगवंत सांगतात मी 24 गुरु केले. किती गुरु? 24. आणि 24 गुरूंकडनं ज्ञान घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की सुख हे अंतरात्म्यात आहे. कशात आहे? अंतरात्म्यात. यदुराजाने विचारलं, महाराज तुम्ही 24 गुरु केले? म्हणे हो. म्हणे कोण तुमचे 24 गुरु? दत्तात्रेयांनी यादी दिली. पृथ्वी वायू आकाश आपो अग्निश्चंद्रमा रवी कपोतो जगरसिंहो पतंगो मधुकृत गजः मध्वा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भका कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभीषु पेशकृत. पृथ्वी माझा गुरु, तिच्याकडनं मी क्षमा शिकतो. वायूकडनं मी शिकलो कुठेही जास्त थांबायचं नाही. जानोरकरांचं खूप घर आवडलं म्हणून बसून नाही राहायचं तिथे, भागवत कथा संपली गेली म्हणून कुठेही थांबायचं नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा. आकाशाकडनं शिकलं, आकाश हा एवढं आपलं मन मोठं पाहिजे. पाण्याकडनं शिकलं, जिथे जी स्थिती असते त्या स्थितीत आपण राहिलं पाहिजे. पाणी वाटीत गेलं वाटीसारखं होतं, पेल्यात गेलं वर्णात गेलं, दुधात गेलं, फ्रीज मध्ये गेलं, बर्फ हळदीत गेलं पिवळं होतं, कुंकवात गेलं. इंग्लिश मध्ये याला म्हणतात ज्याला भक्ती करायची, सुखी व्हायचंय त्याने पाण्यासारखं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे असं म्हणायचं. कोणाकडनं शिकलो हे? पाण्याकडनं. पृथ्वी वायू आकाश आपोग्नी, अग्नीकडनं सर्व धर्म समभाव शिकायचा. अग्नीला कोणी स्पर्श केला तरी तो चटका हा देणारच. अग्नीत मनुष्य टाकला तरी राख आणि सोनं टाकलं सर्व धर्म समभाव. आपोग्निश्चंद्रमा, चंद्राकडनं शिकावं. या जगात वय वाढतं, वय कमी असतं, वय लहान असतं, पण आत्मा हा चंद्राच्या कलेसारखा नसतो, तो शाश्वत असतो. चंद्र आहे तेवढाच आहे, फक्त त्याच्या कला कमी जास्त होत. तसा आत्मा आहे तेवढाच आहे, आपलं फक्त वय कमी जास्त असतं. हे कोणाकडनं शिकलो? सूर्याला गुरु केलं, सूर्याकडनं नित्यता शिकली. काय शिकायची? नित्य म्हणजे रोज. भक्ती किती वेळा करावी? सूर्याने आजपर्यंतच्या जगताच्या इतिहासात सिक लीव घेतलेली नाही, हाफ डे घेतलेला नाही, आणि नाताळाची सुट्टी घेतलेली नाही. नित्यता शिकावी. कोणाकडनं? पृथ्वी वायू आकाश आपोग्निश्चंद्रमा रवी. कबुतराकडनं नाटक शिकावं. कबूतर जाळ्यात अडकलं की मेल्यासारखं करतं, जाळं सोडलं की झटकन उडून जातं. आपण जर एवढं भागवत ऐकलो, एकादशी देवाचं नाव आणि पांडुरंगाचं नाम आणि ध्यान बिन लावलं तर सगळ्यात जास्त आनंद सुनबाईला होईल. ते संकेत महाराज फार चांगले आहेत. आमच्या सासूबाईंना ठिकाणी चालतं, घरात येऊन देवदेव देवदेव करतात. मला त्यांचा सगळा त्रास थांबवला
त्या महाराजांना मी नमस्कार करतो. लक्षात ठेवा, संसारात असं काही उपयोगाचं नाही. वेळ प्रसंग आला की आपल्याला रागवता आलं पाहिजे, चिडता आलं पाहिजे, संतापता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, पण नाटक म्हणून. काय म्हणून? हृदयात काही ठेवायचं, बाह्यांगाने रागवायचं, नाटक करायचं. बरं का रेवती का नाटक करत जरा तुम्ही. गोपाल कृष्ण कपोतो अजगरा, अजगराकडनं शिकावं. मनुष्य कुठलंही पाप करतो, उत्तर देतो पोटासाठी. वाल्याने काय सांगितलं? मी माणसं मारतो कोणासाठी? अजगराने सांगितलं ज्याने चोच दिली आहे त्याला भगवंत दाणा पोटासाठी, म्हणून पाप करू नका. कोणाकडनं शिकलो? कपोतो जगर सिंह, सिंहासारखा एकटा राहा. सिंह जंगलात राजा असतो, पण तो कोणात राहत नाही. तो कसा फिरतो? ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचंय त्याने कसं राहावं? मला नागेश काका म्हणे तुम्ही पेटीवाला तबलेवाला का बरोबर? काय करायचं पेटीवाला तबलेवाला? माझी उद्याचा दिवस मला मोकळा आहे, परवा मी उज्जैनला जाणार आहे. उज्जैन आलो की आम्ही जोडीने पंढरपूरला. 28 कथा मी 6 महिन्यात केल्या. किती महिन्यात? का बरं केल्या? माझ्या बरोबर पेटीवाला नाही, तबलावाला नाही म्हणून. नाही तर एखाद्या पेटीवाला नाही म्हणे, 2 कथेला तबलेवाला नाही म्हणे, 3ऱ्या कथेला मीच आजारी पडे. ज्याला भक्ती करायची आहे त्याने कोणावरही अवलंबून राहायचं. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कोणाकडनं शिकलो? सिंहाकडनं. की जे काही करायचं ते कवी करायचं, एकट्याने करायचं. बायको येईल गाणं म्हणेल, मुलगा येईल टाळ वाजवेल, मुलगी येईल पेटी वाजवेल, हे सगळं खोटं. काय असेल ते आपण. म्हणून सिंहाकडनं एकटं राहणं शिकावं. कपोतो जगर सिंहो पतंगो. पतंग माहितीये ना, दुकानात पेटी लावतात, तिच्यात सगळे किडे जाऊन पडतात मरण्यासाठी. कशासाठी? प्रकाशाकडे आकृष्ट होतात. माणसाच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 प्रकाश आहेत. ते प्रकाश त्याच्याकडे आपण आकृष्ट झालो की पतंगासारखा मरून जातो. अति काम, अति क्रोध, अति लोभ, अति मोह मृत्यूला कारण ठरतात. सोपं सांगतो, जास्त मनुष्य रागवला की हार्ट फेल होतो. म्हणून अति सर्वत्र. कोणाकडनं शिकलो? पतंगाकडनं शिकलो. पतंगो मधुकृत. मधुकृत म्हणजे भुंगा. भुंग्याकडनं काय शिकावं? तर भुंग्याला आई नाही, भुंग्याला वडील नाही, भुंग्याला योनी नाही. मग भुंगा जन्माला येतो कसा? तर भुंगा म्हातारा होत आला की तो एका आळीला धरून एका खड्ड्यात लपवतो आणि सकाळी रोज आळीला येऊन घाबरवतो. आळी घाबरून जाते भुंग्याला. एवढ्या जवळून तिने भुंगा बघितला नाही ना. परत तो भुंगा दुसऱ्या दिवशी सकाळी 7लाच येणार. आज 7ला गेला, उद्या 7ला येणार. पण 24 तास ती आळी भुंगा येईल, भुंगा येईल, भुंगा येईल, भुंगा येईल. काय करते? चिंतन करते. आणि 6 महिन्यात चिंतने चिंतने तद्रूपता. ती आळीच भुंगा होते. भुंग्याचं चिंतन करून काय होते? ती भुंगा होते. मग शुकमुनी सांगतात तुम्ही भगवंताचं चिंतन करा, तुम्ही काय व्हाल? कोणाकडनं शिकलो हे? मधुकृत गजहा. गज म्हणजे काय? हत्ती. हत्ती केवढा प्राणी? त्याला एक दिवस दत्तात्रेय रस्त्याने जात असताना एक मुलगा दोरीला घेऊन फिरत होता. म्हणजे का रे हत्ती, तू केवढा, तो मुलगा केवढा, त्याने दोरीला बांधलं, तू बस म्हटल्यावर तू बसतो, उठ म्हटल्यावर उठतो. म्हणजे काय करणार? या मुलाच्या वडिलांनी एक दिवस खड्डा खणला आणि खड्ड्यात खोटी हरणी ठेवली कागदाची. तिला पाहून मी आकृष्ट झालो, खड्ड्यात उडी मारली. 2 महिने हत्ती नाही, अन्न नाही, पाणी नाही, पोटात अन्न नाही. मी गलित गात्र झालो. एक दिवस या मुलाचे वडील करवत घेऊन आले, माझे दात कापून टाकले. आता मला स्वतःची शिकार मिळवता येत. परिणाम या मुलाने दिलं तर खायचं, मुलाने दिलं तर पाणी प्यायचं. ही माझी काय झाली अवस्था झाली. दत्तात्रेयांनी सांगितलं आजपासून तू माझा गुरु.
परस्त्रीकडे जो आकृष्ट झाला तो हाती एवढा जरी मोठा असेल तरी तो काय झाला, संपला. कोणाकडनं शिकलोय? पतंगो मधुकृत गजा, मधवा मधमाशीकडनं शिकावं. अति संचय करू नये. मधमाशीने खूप संचय केला, मध साठवलं. संकेत दीक्षितांनी ते पाहिजे. दुसऱ्या दिवशी घोंगडी पांघरून गेले, जाळ केला, मधमाशा मारून टाकल्या आणि आयतं मध घरी घेऊन गेले. दत्तात्रेयांनी सांगितलं मधमाशीचा संचय डोळ्यात आला. काय आला? तुमचा संचय लोकांच्या डोळ्यात आला. म्हणून जेवढं पाहिजे तेवढंच मिळवा, तेवढाच संचय करा. तुम्हाला वाजे माहिती की नाही? वाजे, हा बरोबर. त्याने जिलेटिनच्या काड्या माझ्या घराच्या खाली ठेवल्या का? कोणाच्या खाली ठेवल्या? अंबानीच्या घराखाली का ठेवल्या? तुमचा संचय त्याला समजला. म्हणून फार संचय करू नये. आला तर तो लोकांच्या काय येतो? कोणाकडनं शिकायचंय? भागवतात सांगितलंय राजवाड्या राजे लोक स्वतःसाठी बांधतात, पण तिथे पशु पक्षी राजापेक्षा जास्त राहतात. तिथे जास्त कोण राहत? राजापेक्षा जास्त ते राहतात. म्हणून जास्त संचय मधमाशीकडनं शिकलो. पतंगो मधुकृत गजहा, मधवा हरिणो, हरणाला शिकलो. हरणाकडनं की देव आपल्यात आहे. फार मंदिरात शोधू, थोडसच मंदिरात शोधा, जास्त जायचं नाही. मंदिरात काळ्या रामाच्या केवढ्या गर्दी. आपल्याला रामरक्षा म्हणता नाही येणार तिथे एवढ्या गर्दीत बसून. मग आपल्यातला राम शोधून घरात शांत चित्ताने बसून आपल्या रामाला शोधून. हे कोणाकडनं शिकलो? हरणाकडनं. मधवा हरिणो मीना, मीन म्हणजे मासा. पाण्याशिवाय तो तडफडतो, तसं आपण भक्तीशिवाय तडफडलो पाहिजे. कोणाकडनं शिकलो? मधवा हरिणो मीना. पिंगला, वेश्येला गुरु केलं. वेश्येच्या घरी एक दिवस पांडुरंग जेवायला गेला होता. कोण? कारण वेश्या गिराईकाची वाट पाहत होती. तिच्याकडे भरपूर गिराईक जात होते. पुढच्या वर्षी दत्तात्रेय तिच्या घराजवळून जात असताना पाहिलं, तिचं तारुण्य ढळलेलं होतं. ती गिराईकाची वाट पाहते पण गिराईक येत. दत्तात्रेयांनी पाठीमागून सांगितलं, ज्या आतुरतेने गिराईकाची वाट पाहते त्या आतुरतेने भगवंताची वाट पाहा. तिने पाहिली. पांडुरंगाने काय केलं? मग त्या वेश्येला गुरु केलं, कारण तिने गुरुवाक्यावर विश्वास ठेवला. मी जर हे एखाद्याला सांगितलं की भक्ताची भगवंताची वाट पाहत होतो, विचारलं किती दिवस पाहिजे? नाही आला मग तुम्ही जबाबदार राहणार का? मला लिहून द्या. गुरुच्या वाक्यावरती विश्वास ठेवणं हे कोणाकडनं शिकावं? वेश्येकडनं. पिंगला, कुररोर्भका, कुमारी होती. तिला 12 बांगड्या घातल्या सासूबाईंनी, होणाऱ्या. पण त्या घरात सारख्या वाजू लागल्या. पण तिला त्या बांगड्या काढण्याची इच्छा. तिने एक कमी केली तरी आवाज, 2 केला, 3 कमी केल्या, सरते शेवटी 10 कमी केल्या. हातात किती राहिल्या तरी आवाज. तिने 11वी काढली तेव्हा आवाज शांत झाला. दत्तात्रेयांनी खिडकीतनं त्या कुमारिकेची ही लीला पाहिली, तिला गुरु केलं. म्हणे आज माझ्या लक्षात आलं की जिथे एकापेक्षा अधिक जण असतात तिथे आवाज हा येणार. म्हणून आपल्याला आवाज नको असेल तर कुठे राहा? कोणाकडे शिकलो? कुमारी शरकृत. एक बाण बनवणारा लोहार होता. त्याच्या दुकानात राजा येऊन उभा राहिला तरी त्या लोहाराने वर तोंड करून पाहिलं नाही. कारण का? त्याला माहितीये मला शस्त्र बनवायला जबाबदारी दिली आहे. माझा बाण राजाकडे पाहण्याच्या नादात जर चुकला तर एखाद्या वीराने माझ्या भरोशावर तो बाण धनुष्याला लावला तर तो जीव घेणार नाही, त्याचाच जीव जाईल. म्हणून राजाकडे त्याने पाहिलं नाही. सगळी एकाग्रता बाण बनवण्यात कायम ठेवली. म्हणून त्या शरकृत बाण बनवणाऱ्या लोहाराकडनं एकाग्रता शिकावी. आणि हे 24 गुण ज्याने मिळवले त्याला सुख मिळालं. काय मिळालं?
दत्तात्रेयांनी उपदेश केला, यदुराजाने तो उपदेश स्वीकारला, दत्तात्रेय भगवंत अदृश्य झाले. आता भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा तू सुद्धा 24 गुरु कर, तुला मी सदैव तुझ्या जवळ बसलोय अशी अनुभूती येईल. असं म्हणून भगवंतांनी चरण पादुका घेतल्या, उद्धवाला दिल्या आणि उद्धव ते चरण पादुका घेऊन श्री बद्रीनारायण भगवान की जय कुठे निघून गेले? बद्रिकाश्रम. आता भगवंत एकटे बसले, आत्मचिंतनात निमग्न. इतक्यात एका व्याधाने बाण सोडला आणि भगवंतांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात रुतला. तो व्याध धनुष्याला बाण लावून शिकार दृष्टिका म्हणून एक डोळा बंद करून फिरत होता. त्याला अचानक हरणाचा डोळा दिसला. बाण सोडला, हरिण मेला असेल म्हणून पाहायला आला तर हरिण मेलं नव्हतं, भगवंताला बाण लागला होता. व्याध आला आणि बाण उपसू लागला. भगवंतांनी सांगितलं, उपसू नकोस. अरे व्याधा तू केवढा, तुझा बाण केवढा, तो कुठे मला लागणार आहे का? अरे महाभारताच्या युद्धात अर्जुनावरती कित्येकांनी शस्त्र फेकले. अर्जुनाच्या आधी मी होतो, माझ्यापर्यंत शस्त्रच पोहोचलं नाही तर अर्जुनापर्यंत जाणार कसं? भीष्म द्रोणादी लोकांचे बाण माझ्यापर्यंत पोहोचले नाही, तुझा बाण मला लागेल कसा? म्हणे देवा हाही प्रश्न आहे, पण मी डोळ्यांनी पाहतोय, पायात नरक. आमच्या भगवंतांनी सांगितलं, मागच्या जन्मी व्याधात तू होता वाली, मी होतो राम. तुला मी मागून बाण मारला होता, तो बाण माझ्यावरती उधार राहिला होता. तो बाण फक्त तू मला या जन्मात काय केलं? आपली उधारीची परतफेड. मला नमस्कार कर. व्याधाने प्रदक्षिणा मारली, भगवंताला असा नमस्कार केला की भगवंतांच्या आधी व्याध वैकुंठात गेला. गोपाल कृष्ण भगवान. आता आकाशातनं इंद्र अग्नी यमादी देवालय भगवंतावरती पुष्पवृष्टी केली, मंगलवाद्य वाजायला लागले. सगळ्यांनी जय जयकार केलाय. सगळे जण टाळ्या वाजवून म्हणा, अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मदेव गोपाल कृष्णाला सांगतायत, कृष्णा तू गोकुळामध्ये 7 वर्ष राहिलास, 7वं संपलं आणि तू वृंदावनात गेलास. 4 वर्ष वृंदावनात राहिलास. वृंदावन सोडलं त्यावेळेस तुझं वय 7 अधिक 4 11 वर्ष होतं. तिथून भगवंता तुम्ही मथुरेत आलात, 14 वर्ष राहिलात. जरासंधाच्या 14 स्वाऱ्या परतवून लावल्या. 25 वर्षाचे तुम्ही झालात मथुरा नगरी सोडली. तुम्ही द्वारकेत आलात भगवंता. 100 वर्ष 1 महिना 16 दिवस तुम्ही द्वारकेत राहिला. भगवंता आज तुमचं पूर्णायु झालं. 125 वर्ष 1 महिना 16 दिवस तुम्ही या भूतलावर राहिला. भगवंता तुमच्याशिवाय हे वैकुंठ अपूर्ण आहे. तुमच्याशिवाय या वैकुंठाला रंगत नाही, म्हणून आम्ही विनंती करतो भगवंता तुम्ही वैकुंठात चला. भगवंतांनी होकार दिला आणि सगळ्या देवदेवता स्वस्थानी परतल्या.
गोपाल कृष्ण भगवान. परीक्षिता, भगवंतांच्या शरीरात 16 कला दिसू लागल्या. किती कला? 16. भगवंतांच्या शरीरात 16 कला आहेत. त्या 16 कलांसमवेत भगवंत उठले आणि आता प्रभास क्षेत्री समुद्रामध्ये जाऊ लागले. आणि समुद्रामध्ये जातात त्यावेळेस सगळ्या ऋषी मुनींचा समुदाय समुद्र तीरावर उभाय. कोण कोण आहे? अहम, मी स्वतः, च्यवनः, च्यवन ऋषी, गौतमः, भरद्वाजः, पिप्पलादः. गौतम, भरद्वाज, पिप्पलाद ऋषी. सशिष्यो रेणुकासुतः. शिष्यांसमवेत भगवंत परशुराम. सगळे जण उभे आहेत. आमच्या देखत भगवंत समुद्रात जाऊ लागला. 16 कला दिसताय. भगवंतांचं अर्ध शरीर समुद्रात गेलं आणि भगवंतांचं शरीर एका क्षणात अदृश्य झालं आणि त्या शरीराच्या ठिकाणी दिव्य तेजो गोल दिसू लागला. कसा होता तो दिव्य तेजो गोल? त्याला 16 कलांनी भागलेलं होतं. म्हणजे 16 कला असलेला तो एक दिव्य गोल होता आणि तो दिव्य गोल आता समुद्रातनं आकाशाकडे निघाला. आणि स्वतः बघतोय सुदर्शन चक्रासारखा तो गोल 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 16 कलांनी युक्त तो तेजो गोल लागतोय, आकाशात जातोय. अर्ध्यापर्यंत तो तेजो गोल गेला. माझ्या वडिलांना राहवलं नाही परीक्षिता. महर्षी वेदव्यासांना त्यांनी हाक मारली, कृष्णा. काय हाक मारली? आणि तो तेजो गोल थांबला. महर्षी वेदव्यासांनी सांगितलं, कृष्णा, ज्या अर्थी तू आता निजधामाला निघाला त्या अर्थी द्वापर युग संपणार, कलियुगाला प्रारंभ होणार. मग कलियुगातल्या जीवांच्या उद्धारासाठी या भूतलावर आता कोण आहे? त्यांचं आश्रयस्थान काय आहे? देवा, जाऊ नकोस. तो तेजो गोल थांबला आणि तेजो गोलात 16 कला होत्या. 16 पैकी एक कला अर्ध्या रस्त्यातनं भगवंतांनी परत पाठवली. महर्षी वेदव्यासांनी विचारलं, देवा, हे काय आहे? आमच्या भगवंतांनी सांगितलं, महर्षी वेदव्यासा, कलियुगातल्या जीवांच्या उद्धारासाठी माझ्या शरीरातली एक कला मी पृथ्वीवरती अवशिष्ट ठेवत आहे. म्हणे कुठली कला आहे? म्हणे या कलेचं नाव आहे अमृत कला. कुठली कला? म्हणे देवा, हे अमृत कला कुठे धारण करावी? म्हणे महर्षी वेदव्यासा, तुझ्या हातामध्ये असलेल्या ग्रंथामध्ये ही तेजाची अमृत कला धारण कर. असं म्हणता क्षणी भागवताची पोथी महर्षी वेदव्यासांनी हातामध्ये घेतली आणि परीक्षिता, भगवंतांची 16वी कला या ग्रंथामध्ये प्रविष्ट झाली. श्रीमद भागवत महापुराण की. भगवंतांची एक दिव्य कला या ग्रंथामध्ये असल्या कारणाने, तिचं नाव अमृत असल्या कारणाने या ग्रंथाला म्हणतात श्रीमद भागवतामृतम. काय म्हणतात? हे भागवत नाही, हे अमृत आहे. आणि एक कलेने भगवंत या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष वास करतो. म्हणून भागवत ग्रंथात लिहिलंय, श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एव हि. हा ग्रंथ नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्ण. कसा श्रीकृष्ण आहे? द्वापर युगात रुक्मिणी सत्यभामे बरोबर जो विचरण करत होता तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष आपल्यासाठी कुठल्या रूपाने कलियुगात आहे. म्हणून आरतीत म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित कळे जन्म त्रिताप जाती, चिरये शांती, नाथ ही वदती, कृष्णपदी ठेवू माझा, आरती करू तुझ. भगवंतांनी एक संपूर्ण कला तुमच्या आमच्या सामान्य जीवांच्या उद्धारासाठी या ग्रंथामध्ये ठेवली आहे. गोपाल कृष्ण भगवान की. श्रीमद भागवत महापुराण की.
जाऊ नका तिथे, अजून कथेला 10 मिनिटं वेळ आहे. सगळे ऋषीमुनी आनंदित झालेत, सगळ्यांनी जय जयकार केला. परीक्षिता भगवंत निजधामाला गेलेत. मनुष्याच्या उद्धारासाठी हा भागवत ग्रंथ भूमीवरती ठेवलाय, तोच तुला मी सांगितला. आता मला तुला सांगण्यासारखं काहीही नाही. इथे तक्षक नाग आलेला आहे, मला माहिती आहे तुला तो दंश करणार आहे, पण जोपर्यंत मी इथे बसलोय तोपर्यंत तुझ्या जवळ तो येणार. पण मला तुला वाचवायचं, मी आता निघालो. फक्त तुला एवढंच सांगतो, मनात काही शंका असेल तर शंका ठेवू नको, शंका ठेवून मरू नको. काही विचारायचं आहे का? परीक्षित राजाने सांगितलं, महाराज नाही, फक्त मला सद्गुरु रूपाने तुम्ही प्राप्त झाला. आज 7 दिवस कथा सांगितली, गंगेच्या तीरावर आहे म्हणून मी गंगेचं पाणी आणतो आणि तुमची पाद्य. परीक्षित राजाने शुकमुनींची पाद्य पूजा केली. पायावरती परीक्षित राजाने डोकं ठेवलं आणि परीक्षित राजाने प्रार्थना केली. परीक्षित राजा म्हणतोय, तुम्ही सगळ्यांनी म्हणा, धन्योस्मी अनुगृहीतोस्मी भवता करुणात्मना श्रावितोऽसि मया यश्च अनादिनिधनो हरिः गोपाल कृष्ण भगवान. परीक्षित राजा म्हणतो, मी धन्य झालो, तुमचा अनुग्रहित झालो. तुमच्या करुणेने मला आता मृत्यूची भीती वाटत. भवता करुणात्मया श्रावितोऽसि मया यश्च. 7 दिवस मी काही भागवत ऐकलं नाही. म्हणे मग काय ऐकलं? अनादिनिधनो हरिः, साक्षात श्री कृष्ण ऐकला. गोपाल कृष्ण भगवान. परीक्षिता, आता तुला मृत्यूचं भय वाटू देऊ नकोस. असं म्हणून शुकमुनी उठलेत, आपलं आसन घेतलं, काखेमध्ये ठेवलं, कमंडलू उचललं, गंगेच्या ऐल तीरावरनं पैल तीरावरती निघून गेले. आता नैमिषारण्यात ही कथा सुतमुनी शौनकादिक ऋषींना सांगतात. ते सांगतात, शुकमुनी कुठून आले होते माहिती आहे, कुठे गेले? परीक्षितीचं कल्याण करण्यासाठी सद्गुरु यान त्या रूपाने येऊन शिष्याचं कल्याण करून घेतात. सद्गुरुनाथ महाराज. कुठून गुरु कसे येतील? शिष्यावरती कृपा करतील, शिष्याला अनुग्रहित करतील, सांगता येणार नाही. आता सुतमुनींनी शौनकादिकांना विचारलं, म्हणे महाराज तुम्हाला काही विचारायचं आहे का? त्या शौनकादिक ऋषींनी विचारलं, म्हणे महाराज 7 दिवस तुम्ही कथा सांगितली, केवढे नाव, केवढ्या कथा, केवढा इतिहास, केवढा भक्तीचा उपदेश, सगळंच काही आमच्या इथे राहत. पहिल्या दिवशी काय सांगितलं हे 7व्या दिवशी आम्हाला हे भागवत आम्ही 4-8 दिवसात बरच विसरून जाणार. थोडं थोडं काहीतरी अस्पष्ट आठवणार, ज्याला शेंडा नाही गुड नाही काहीतरी मधलंच आठवणार, त्याचा चुकीचाच अर्थ आम्ही घेणार. तर महाराज भागवताचं सार सांगा. काय सांगा? सार. म्हणून शुकमुनी भागवताचं सार सांगतात. आता तो सारभूत श्लोक आपण म्हणू आणि कथेची समाप्ती करू. सगळ्यांनी म्हणायचंय. कुठपर्यंत आवाज गेला पाहिजे? मुकुंद कुचिंद समजलं पाहिजे गंगेवर की कथा संपली. कपालेश्वराला ऐकू गेलं पाहिजे, गोदावरीला ऐकू गेलं पाहिजे, काळ्या रामाला ऐकू गेलं पाहिजे. भागवत संपलं म्हणून सगळ्यांनी म्हणा, नाम संकीर्तनम यस्य. रामा आवाज आला का? नाही म्हणे, जरा मोठा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान. भगवंताचं नामस्मरण करणं हे
नाम संकीर्तनम यस्य